एक तर गोंदवलेकर महाराजांचा मी भक्त आहे, त्यामुळे बरेच दिवसापासून डोक्यात होतं की त्यांच्याविषयी काहीतरी करावं. आणि केतन दस आपले जे रायटर आहेत त्यांना मी सांगितलं की असं काहीतरी डोक्यात आहे. मग आम्ही दोघांनी ब्रेन स्टॉर्म केलं की काय विषय मांडता येईल. तर त्यांचा मेन विषय म्हणजे जेवण तुम्ही सगळ्यांना द्या, अन्नाला कधी नाही म्हणू नका कोणाला, असा विषय मांडायचा होता. मग त्याच्यात त्यांचा जप आला, ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याप्रमाणे आम्ही मग तो विषय मांडायचा ठरवला. पण अशी इच्छा होती की खूप मोठं नको, आता सोशल मीडियावर फार मोठं केलं किंवा आता सध्या कोणी फार मोठं बघत नाही, तर तो विषय छोट्या पद्धतीने कसा एकदम चांगला मांडता येईल असाच एक विचार होता. पण ते झटकन म्हणजे जो चेंज होतो तो इतका छान वाटतो की आणि जाणवतं. म्हणजे पहिल्यापासून मला वाटतं की सुबोध भावेंची एंट्री झाली तेव्हापासूनच जाणवतं की महाराज आलेत आणि ते ज्या पद्धतीने बोलतात, ज्या पद्धतीने तुला हे करतात हा आणि वडिलांच्या आठवणी सांगतात, तिथं कळतं की महाराज आलेत. बरोबर येते तर छान, तीच फार छान वाटली. आणि कुठेही जास्त म्हणजे हे नाही की चमत्कार नाही, काही नाही, ते आपलं दाखवता येईल. अथर्व, काही अनुभव आहे का तुला गोंदवलेकर महाराजांचा? काही अनुभव शेअर करू शकशील का? कारण खूप लोकांना अनुभव आहेत. अनुभवापेक्षा मी लहानपणापासून जेव्हापासून शाळेत येते तेव्हापासून गोंदवलेकर महाराजांचा आमच्या घरातच आहे आणि तेव्हापासून मी त्यांच्यापुढे बसून माळ ओढतोय. त्यामुळे अनुभव हाच आहे की मी जे आत्ता जे काही करतोय किंवा मला जे आवडीचं काम करायला मिळतंय, ह्याच अनुभव मला मिळतोय की त्या प्रत्येक कामात जे आता मी आत्ता जे तुम्ही पाहिलं त्याचं मी फार काही शिक्षण घेतलेलं नाही आहे किंवा ते कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकलेलं नाही. हे सगळं मी माझं शिकत गेलेलो. तर हाच अनुभव आहे की आज मला माझ्या पद्धतीने ते करता येतं. इतके मोठे कलाकार ते करायला हो म्हणतायत, तर मला वाटते हाच त्यांच्या प्रत्येक गोष्टीतला अनुभव आहे. पण त्यांचं पण अन्न छत्र आहेच तिथे. ते असताना मग असं वेगळं कुठे गोंदवलं नाही असंच आम्हाला हे कुठं दाखवलं म्हणजे कुठलं ठिकाण असं नाही, ठिकाण नव्हतंच दाखवायचं की महाराज आपल्याला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण असं दर्शन शिकवून देऊ शकतात. बरोबर हेच बरोबर. सुबोध भावेंचीच का निवड केली? मला म्हणजे पहिलं जेव्हा आमचं ठरलं तेव्हापासून एकच नाव डोक्यात होतं की सुबोध सर, आणि एवढीच इच्छा होती की त्यांनी नाही म्हणू नये, कारण की त्याच्या पुढचं नाव मला कुठलं डोक्यात नव्हतं. त्यामुळे एवढीच इच्छा होती की ते हो म्हणावेत आणि ते पहिल्या झटक्यात हो म्हणाले. त्यामुळे आता सुबोध भावे म्हणजे सगळे लोकमान्य टिळक सुबोध भावे, बालगंधर्व सुबोध भावे लोक वाटत नाही, ते त्यांचा चेहरा तसा आहे ना की त्यामुळे ते त्या भूमिकेत बरोबर परफेक्ट असतात. ते नाही, हा असा प्रसंग प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराजांच्या याच्यात घडलाय, काही पूर्णतः फिक्शन आहे. नाही, हे आमचं फिक्शन आहे. ह्याच्यात काही खरं म्हणजे कोणाच्या बाबतीतला घडलेला प्रसंग नाही हा. पण जे महाराजांचे भक्त आहेत त्यांना तर आवडेल, ते तर होते. पण जे नाहीत त्यांना पण ते जास्त आहे. आता आमच्यासारखं म्हणजे मी ऐकलंय महाराजांबद्दल येते, पण इम्प्रेस झालं की हा थोडक्यात जी मजा असते. बरोबर. म्हणजे माझं आणि केतन दस त्यांचं हेच बोलणं चालू होतं की असं नाही व्हायला पाहिजे की फक्त महाराजांची फिल्म आहे म्हणून ते बघायला पाहिजे. त्याच्यात ती स्टोरी सगळ्यांना अपील व्हायला पाहिजे आणि मग त्याच्यात महाराज आहेतच. म्हणजे खरं तर आता तुला रील्समुळे खूप जास्त ओळखतात लोक. अचानक हा टर्न कसा काय, म्हणजे टुवर्ड्स फिल्म कसं काय पुढे, म्हणजे शॉर्ट फिल्म पुढे करायचे काही विचार आहेत का? रील्सवर चालू आहे काय वेगळा पण एखादा सिनेमा? हो, म्हणजे माझ्या सगळंच डोक्यात आहे ते. आता कशा पद्धतीने बाहेर येते माहिती नाही, पण आता हे डोक्यात आलं आणि ते सगळ्याच गोष्टी जुळून आल्या आम्हाला. आता मी आता इथे बसल्यावर पाहत होतो की मी सुबोध सरांना 3 जुलैला मेसेज पाठवलेला आणि आज आपण 24-25 जुलै जे काय आहे ते, आणि आज ती फिल्म रिलीज होऊन 2 दिवस झालेत. त्याला युट्यूबवर 3.5 लाखपेक्षा जास्ती व्ह्यू आहेत. त्याला हाईप्ड व्हिडिओजमध्ये टाकलं गेलेलं आहे यूट्यूब इंडियाने, ती मराठी फिल्म असून. त्यामुळे हे आम्ही हा विचार पण केला नव्हता की 20 दिवसात एवढं काय होईल किंवा सुबोध सर लगेच दुसऱ्या दिवशी हो म्हणतील आणि या सगळ्या गोष्टी होतील. पण ते सगळं जुळूनच आले. आता पुढचं सुचलं आणि तसंच जुळून आलं तो होईल. पुढे काय आहे तुमचा प्लॅन याच्यामध्ये? आता पुढे दुसऱ्या काही फिल्म्स करायच्या आहेत का? म्हणजे त्याला असं धरून की शॉर्ट फिल्मला तुमच्या मिसेसनीच अर्थसहाय्य केलं, तर चित्रपटाला मला वाटत नाही चित्रपटाला करण्या एवढं अर्थसहाय्य त्यांच्या नवऱ्याकडे आहे. ते कोणाच्या नवऱ्याकडे किंवा कोणाच्या बायकोकडे ते असेल तर त्यांच्या आता आम्हाला हात जोडावे लागतील की तुम्ही याच्यात सामील व्हा. पण जर अशी काही कन्सेप्ट सुचली तर नक्कीच डोक्यात येईल काहीतरी मोठं. पुरुषाच्या मागे बाई उभी राहते. त्याच्यात एक उलट वाक्य, आता एक उलट खरं. त्यामुळे दोन्ही म्हणजे नक्कीच लवकर चित्रपट येईल. पण मला एक बोलायचं होतं की मी तुझ्या
काही रील्स पाहिलं आणि आमच्या वयातल्या लोकांना सुद्धा ते आवडतं. हो. म्हणजे काहीतरी त्यामध्ये आहे असं. थँक्यू. पुढे जाऊन फक्त डिव्होशनल फिल्म करायच्या आहेत की वेगळ्या विषया? असं काही नाही, म्हणजे थोडा वेगळ्या पद्धतीच्या पण गोष्टी दाखवायच्या. म्हणजे आता रील्स नंतर शॉर्ट फिल्मची अपेक्षा करू आम्ही. हो, म्हणजे रील्स पण आणि शॉर्ट फिल्म्स पण आणि फिल्म सगळ्याचीच अपेक्षा करा. मी पण तीच अपेक्षा करतो. आता बघू कसं जुळून येते ते. येस. युट्यूबला टाकल्यामुळे मग तो खर्च वगैरे सगळं हे होतं. युट्यूबला खर्च म्हणजे आपणच पहिजे, आता प्रोडक्शन आमचंच असल्यामुळे आम्हीच लावलेलं आता, पण त्याच्यातनं येणारं मानधन तेवढं नसतं. अच्छा. हा, त्यामुळे आपल्याला हे फक्त आपल्या आवड आपल्यासाठी केलेली फिल्म. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुबोध सरांनी, मी ते एका लेखात पण लिहिलंय, म्हणजे माझ्या कॅप्शन मध्ये, न पैसे घेता का? तुम्ही पैसे अजिबातच घेतलेले नाहीयेत. त्यामुळे माझी बायको त्यामुळे खुश झाली. फिल्म नाही, ती पैसे नाही. अथर्व म्हणजे रीलमुळं काहीतरी मेसेज दिला जातो, असंच नेहमी तुम्ही डोळ्यासमोर ठेवून काय मेसेजेस फॉरवर्ड करता? तर त्या नाही, मी असं खरं तर काही डोक्यात ठेवत नाही, कारण का मेसेज देणं वगैरे असा उद्देश नसतो. पण जे काही सुचतंय ते आपल्या आपल्या पद्धतीने मांडावं एवढंच असतं. पण त्याच्यातनं काहीतरी संदेश जात असेल आणि लोकांना आवडत असेल तर त्याचा आनंदच आहे, फायदाच होतो त्याचा. नाही, 12चं तुम्ही म्हणजे पुणेकरांचं खूप प्रमोशन केलं आणि पुणेकर कसे असतात ते पूर्ण आताच्या पिढीला तुम्ही दाखवताय. हो, ते आम्ही दाखवतोय. काही काहींना वाटतं आम्ही डिमोशन करतोय, पण तुम्ही आता म्हणलात प्रमोशन म्हणजे ते प्रमोशनच असेल. पण रील्स आजच्या तरुणांना रोजगार मिळू दे, म्हणजे एक कमावायचं साधन. इंस्टाग्राम तुम्हाला पैसे नाही देत, पण तुम्हाला त्याच्यातनं रील्स म्हणजे तुमचं जर फॉलोईंग असेल, लोक बघत असतील, तर तुम्हाला ब्रँड्स मिळतात. मग ते ब्रँड तुम्हाला पैसे देतात की आमची ऍडव्हर्टाईज करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. इंस्टाग्राम स्वतः पैसे नाही देत. नाही देत. याच्यामध्ये ह्या शॉर्ट फिल्म मध्ये एक युनिव्हर्सल मला एक अशी गोष्ट वाटली की तुम्ही एक नाव म्हणजे फोटो वापरताना गोंदवलेकर महाराजांचा जरी वापरला तरी इतरही देवांचा जरी वापरला असता तरी ती कन्सेप्ट ते साईबाबांचा वापरला असता किंवा स्वामींचा वापरला असता तरी ती कन्सेप्ट ती, कारण प्रत्येकाचं अन्न छत्र आहे. बरोबर ही आहे तर ती युनिव्हर्सल ती चांगली 100% ज्याला आपण मानतो त्याला समोर ठेवलं की झालं. ते गाणी जसं निघतात ना, म्हणजे भजनं निघतात, फक्त देवाचं नाव बदलतं. बरोबर. चाल वगैरे तीच असते. शब्दही तेच असतात. बरोबर. एक प्रश्न, तुमच्यामुळे एक ब्रँड निर्माण झाला जो बोर्ड दाखवतात नाही का, नाम म्हणजे फलक, त्याबद्दल थोडस. कुठला ब्रँड? फलक जे दाखवतात ना, पाटी हडपसर मध्ये पण खूप फेमस झालेले ते पाटी दाखवण्याचं. हो, ते पाटी दाखवणारे आणि पाट्या टाकणारे तिथे उभे ते पाटी दाखवतात. ते तुम्हामुळेच आलेत ना? हो, पाटी आम्ही सगळेच पुणेकर आहोत आणि हे सगळं पाट्या टाकण्याचं आम्ही सगळंच काम करतो, त्यामुळे मग ते रील मध्ये पण पाट्या टाकणंच होतं. पुणेकरांना बदनाम फक्त पुणेकरच करतं. खरंय पाट्या टाकून बाकी कोणी बदनाम केले की त्यांचा अपमान होतो. त्यामुळे ऑल द बेस्ट.